Hello everyone, myself Mansi from 92.7 Big FM, and today we are here with Dr. Akhil Mane, who is a renowned urologist. Firstly, a warm welcome to you, sir. And sir, could you first let us know something about your life? नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट अँड सेक्सोलॉजिस्ट वर्किंग ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाकड. आता आपण बघूया की अँड्रोलॉजिस्ट आणि सेक्सोलॉजिस्ट म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्रियांच्या प्रॉब्लेमसाठी गायनेकोलॉजिस्ट असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण माणसांच्या प्रॉब्लेमसाठी मेन्स हेल्थ स्पेशली आपण जे म्हणतोय त्याविषयी समाजामध्ये किंवा लोकांमध्ये फारशी जाणीव नाही आहे की आपल्याला जे पर्सनल प्रॉब्लेम येतात मेन्समध्ये तर ते कोणाला दाखवायचे. तर त्याच्यासाठी जे स्पेशलाइज्ड डॉक्टर आहेत ते असतात अँड्रोलॉजिस्ट किंवा सेक्सोलॉजिस्ट. आता युरोलॉजिस्ट म्हणजे किडनी स्टोन, प्रोस्टेट, युरिन इन्फेक्शन साठी डॉक्टर आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे जे स्पेसिफिक प्रॉब्लेम आहेत मेन्स हेल्थ विषयी त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया, त्याविषयी आपण थोडीशी जागरूकता करूया. आपण पहिले बघूया की मेन्स हेल्थमध्ये मोस्ट कॉमन किंवा कॉमन सेक्शुअल हेल्थ प्रॉब्लेम्स काय आहेत. तर यामध्ये आपण बेसिकली सगळ्यात जास्त कॉमन प्रॉब्लेम म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा लॉस ऑफ लिबिडो किंवा मेल इनफर्टिलिटी. तसेच काही लोकांमध्ये खूप सिंपल प्रॉब्लेम असतात की जी फोरस्किन आहे ती खूप टाईट असते किंवा फ्रेंडलूम टाईट आहे, त्यामुळेही बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर आपण एक एक प्रॉब्लेम विषयी जाणून घेऊया की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय. सो वी आर डुईंग अ कॅम्पेन कॉल्ड व्हॉइस इट आउट, वेअर जिथे आपण डिस्कस करणार आहोत की मेन्सच्या सेक्शुअल प्रॉब्लेम्सकडे खूप दुर्लक्ष करतात स्वतः मेन्स सुद्धा आणि जास्त बोलत नाहीत. सो त्यांनाच बोलतं करण्यासाठी आणि अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण हे कॅम्पेन करतो आहोत. सो माय फर्स्ट क्वेश्चन टू यू इज, डॉक्टर, व्हॉट आर द मोस्ट कॉमन मेन्स हेल्थ इश्यूज रिलेटेड टू देअर सेक्शुअल लाईफ? ॲज वी डिस्कस, सगळ्यात जास्त कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन अँड प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. आता आपण बघूया की आपण पहिले बघूया की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे मराठीत त्याचा अर्थ आहे नपुंसकता. तर यामध्ये आपण इंग्लिशमध्ये जर बघितलं की इनॅबिलिटी टू प्रोड्यूस और मेंटेन हार्ड इरेक्शन दॅट इज रिक्वायर्ड फॉर पेनिट्रेशन. इरेक्टाईल डिस्फंक्शनची सिव्हिरिटी हे म्हणजे पूर्ण लॉस ऑफ इरेक्शन टू लॉस ऑफ सम इरेक्शन अशी आहे. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम झाला किंवा तो मराठीत जो एक वर्ड आहे नपुंसकता ती झाली असं नाही आहे. त्यामध्ये की म्हणजे आपण ग्रेडिंग करू शकतो. हे एक सिंपल टूल आहे, त्याच्यामध्ये आपण पाल्पेट केल्यानंतर किंवा हात लावल्यानंतर आपल्याला कळेल की त्याची सिव्हिरिटी काय. आता नॉर्मल इरेक्शन आहे त्यामध्ये ज्यावेळेस इरेक्शन आहे त्यावेळेस पेनिस पूर्ण बेंड होत नाही, आणि जर आपण इनिशियल स्टेजमध्ये बघितलं तर त्यामध्ये आपण बेंड करता येतो. तर त्याच्यामधले दोन स्टेज आहेत, म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, आणि दिस इज नॉर्मल. सो वी कॅन फाइंड आउट हाऊ सिव्हिअर द इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रॉब्लेम इज बाय दिस सिंपल टूल. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन. आता यामध्ये पण समाजामध्ये खूप गैरसमज आहेत किंवा काहीतरी आपण वाचलेलं किंवा बघितलेलं असतं, त्यामुळे दोघांच्याही एक्सपेक्टेशन खूप कमी जास्त तफावत असू शकते. कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा मित्रमैत्रिणींच्या डिस्कशनमध्ये की किती वेळ चालतं किंवा काय चालतं. तर नॉर्मली 2 ते 5 मिनिट हा एक नॉर्मल टाईम आहे. इट कॅन व्हेरी फ्रॉम 10 मिनिट्स और 15 मिनिट्स ऑल्सो. 2 to 5 मिनिट्स इज अ नॉर्मल टायमिंग. So less than 2 minutes or 1.5 minutes is we can call it as a premature ejaculation. सो डॉक्टर, इट सीम्स दॅट आजकाल हे प्रॉब्लेम्स माणसांमध्ये खूप कॉमनली दिसू लागलेत. लाईक इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल किंवा लॉस ऑफ इंटिमसी असेल. सो वाय डू यू थिंक दीज प्रॉब्लेम्स आर बिकमिंग मोर कॉमन इन टुडेज टाइम? याचं मूळ कारण म्हणजे आपलं लाईफस्टाईल झालेलं आहे. लाईफस्टाईल खूप स्ट्रेसफुल आणि सिडेंटरी, म्हणजे एक्सरसाइज नाही, लेट नाईट वर्किंग आहे आणि कामाचं प्रेशर खूप जास्त आहे. तर त्यामुळे याचं प्रमाण सध्या किंवा आधीपासून पण होतं आणि आता वाढलेलं आहे. तर साधारण पर्सेंटेजमध्ये जर आपण बघितलं तर साधारण 3 ते 10% लोकांना हा प्रॉब्लेम कमी जास्त प्रमाणात असू शकतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप रेअर आहे आणि सपोज कुणाला झाला तर
खूप मोठा मेजर प्रॉब्लेम झाला आणि त्याची ट्रीटमेंट होणार नाही किंवा त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येईल असं नाही आहे. त्यामुळे आपल्या मनात याचं काही संकोच बाळगू नये. जरी कुणाला याच्याविषयी काही शंका असतील किंवा प्रॉब्लेम असेल तरी लवकर कन्सल्ट करावे आणि त्याची ट्रीटमेंट ही पूर्णपणे होते, डिले होत नाही ट्रीटमेंटला विशेष म्हणजे. ओके, मग तुम्ही आपल्या लिसनर्सला सांगू शकता का की वेन वी से दॅट मेन हॅव अ डिफिकल्टी टू हॅव इंटिमेट रिलेशन्स, म्हणजे त्याचा नक्की अर्थ काय असतो आणि इंडियामध्ये कितपत कॉमन आहे हा प्रॉब्लेम? डिफिकल्टी इन इंटिमेट मुवमेंट्स म्हणजे त्याचं स्पेक्ट्रम व्हेरिएबल आहे. काही जणांना इच्छाच होत नाही की तिथपर्यंत आपण स्टार्ट करावा किंवा हे. काही जणांना मनात भीती असते की मी परफॉर्म करू शकेल किंवा नाही करू शकेल, किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज येते की की इरेक्शनची ग्रेडिंग काय येते. म्हणजे मी जसं म्हणलं की नॉर्मल इरेक्शन काय आणि त्यापेक्षा कमी काय. तर काही जणांना थोडं कमी जास्त प्रमाणात इरेक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे ते काही म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही. किंवा काही जणांचं इरेक्शन नॉर्मल येतं पण जसं आपण बोललो की शीघ्रपतन किंवा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन होतं, त्यामुळेही प्रॉब्लेम येतात. तर आता शीघ्रपतन किंवा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन झाल्यामुळे दोघांचे एक्सपेक्टेशन मॅच नाही होत, त्यामुळे रिलेशनशिपमध्ये पण थोडासा कटुता येऊ शकते किंवा मरायटल लाईफमध्ये पण काही लोकांचे प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, आणि हे जे काही परफॉर्मन्स इश्यूज फेस करतात लोक, सो आर दीज प्रॉब्लेम्स लिंक्ड विथ अदर हेल्थ प्रॉब्लेम्स की ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, तर ह्या गोष्टींचा सुद्धा कितपत अफेक्ट होतो? डेफिनेटली इरेक्शन म्हणजे काही फक्त त्या ऑर्गनशी रिलेटेड किंवा त्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड नाही. याचा पूर्ण आपल्या शरीराचे फंक्शनिंग नॉर्मल पाहिजे तरच आपण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करू शकतो, हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आताचे जे कॉमन झालेले प्रॉब्लेम्स आहेत की डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा इवन थायरॉइड, तर त्याच्यामुळे पण हे सेक्शुअल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर ह्याचा शुगर किंवा BP आणि इरेक्शन याचा संबंध कसा, तर मी तुम्हाला समजून सांगतो की इरेक्शन हे आपल्या ब्लड व्हेसलशी रिलेटेड आहे. ज्यावेळेस इरेक्शन होतं त्यावेळेस आपल्या तिथल्या नसांमधला ब्लड फ्लो वाढतो आणि ज्या काही कारणामुळे ब्लड फ्लोमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, ते कुठलंही कारण असेल तर त्या लोकांमध्ये इरेक्शनचे प्रॉब्लेम येतात. आता शुगर आणि BPमुळे आपल्या पूर्ण बॉडीमधल्या छोट्या नसा आणि मोठ्या नसा अफेक्ट होतात, त्यामुळे ब्लड फ्लो प्रॉब्लेम येतो आणि त्याचाच प्रॉब्लेम म्हणजे इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो. जसं हार्टमध्ये छोट्या नसा ब्लॉक झाल्यानंतर जसं आपण हार्ट अटॅक येतो किंवा चेस्ट पेन होतं म्हणतो, तर त्याच्या सिमिलर प्रॉब्लेमच इरेक्शनच्या वेळेस, म्हणजे ज्या लोकांमध्ये इरेक्शन येत नाही, तो सिमिलर प्रॉब्लेम त्या लोकल व्हेसल्समध्ये आढळून येतो. ओके, आणि मग हे जे सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स फेस करतात ते एका माणसाला त्याच्या नॉर्मल लाईफमध्ये कसं अफेक्ट करू शकतं? याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे आणि ते म्हणजे जस्ट सम इंटरपर्सनल इश्यूज किंवा काही लोकांमध्ये एक्स्ट्रीम म्हणजे पर्सनल लो फील करणे, डिप्रेशन, आणि इवन काही लोकांमध्ये ते लवकर ट्रीट नाही झाले तर मरायटल इश्यूज आणि डायव्होर्सपर्यंत पण जाऊ शकतो. आणि मी एवढं सांगू इच्छितो की यामधले मॅक्सिमम प्रॉब्लेम जर लवकर कन्सल्ट केले आणि टाईमली ट्रीटमेंट केले तर हे पूर्ण जे पुढचे कॉम्प्लिकेशन आहे ते नक्कीच अवॉइड करू शकतात. आणि लाईक अकॉर्डिंग टू यू, वेन शुड अ मॅन कन्सिडर टॉकिंग टू अ डॉक्टर? म्हणजे काही असे सिम्पटम्स असतात का, जसे नॉर्मल आजारांमध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसतात, सर्दी, खोकला, ताप एक्सेट, सो असे काही सिम्पटम्स येतात का की जेणेकरून आता मग आय शुड डिसाईड की हा मला डॉक्टरला दाखवलंच पाहिजे? हो, तसे प्रायमरी सिम्पटम्स यामध्ये दिसू शकतात की जनरली आपली बॉडी हेल्दी असेल आणि पूर्ण काही मोठा आजार नाही किंवा ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली असेल तर नॉर्मली मॉर्निंग इरेक्शन जे माणसांमध्ये आढळतात तर ते रेग्युलर असतात आणि त्याचा हार्डनेसही चांगला असतो. तर कधी कमी जास्त प्रमाणात स्ट्रेस आणि याच्यामुळे ते कमी होऊ शकतात, पण जे लॉंग टर्म जर तो मॉर्निंग इरेक्शन व्यवस्थित येत नसेल तर ते खूप अर्ली साईन आहे की त्यामध्ये इरेक्शनचे प्रॉब्लेम चालू झालेले किंवा चालू होऊ शकतात. आणि त्याचबरोबर स्वतःच्या किंवा पार्टनरच्या एक्सपेक्टेशननुसार जर म्हणजे सेक्शुअल परफॉर्मन्स करता येत नसेल तरी त्यांनी लवकर दाखवून घेतलं पाहिजे.
त्यामध्ये सोशल स्टिग्मा किंवा ट्रीटमेंट डिले केली नाही पाहिजे. आणि मी याच्यामध्ये आणखी एक ॲडवाईस देईल की याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे. म्हणजे प्रॉब्लेम कुठे असू शकतो, तर तो प्रॉब्लेम आहे की काही लोकांमध्ये फिजिकल प्रॉब्लेम असू शकतो, की जसं मी सांगितलं की स्किन टाईट आहे किंवा ब्लिडिंग होते किंवा पेन होतं. काही लोकांमध्ये साईजचा टॅबू असतो की माझं साईज लहान आहे त्यामुळे मी करू शकेल का नाही करू शकेल. काही लोकांमध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स असतात की म्हणजे शुगर आहे किंवा बीपी आहे. काही लोकांमध्ये त्याच्यापेक्षा पुढचे म्हणजे सोशल किंवा सायकोलॉजिकल पण प्रॉब्लेम असतात. आणि याची ट्रीटमेंट वेगवेगळ्या कारणानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट ही ठरलेली आहे. आणि या सगळ्याचं प्रायमरी इव्हॅल्युएशन झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट झाले पाहिजे. तर ह्या सगळ्याचं इव्हॅल्युएशन आणि ट्रीटमेंट हे म्हणजे फ्रॉम काउन्सिलिंग टू मेडिकल ट्रीटमेंट टू द रिसेंट ॲडव्हान्सेस लाईक लो इंटेन्सिटी शॉकिओ थेरपी किंवा लास्ट ऑप्शन म्हणजे सर्जरी की इन द फॉर्म ऑफ आयदर सर्कमसिजन ऑर पिनाईल इम्प्लांट. हे सगळं काही असेसमेंट जे आहे ती प्रॉपर युरोलॉजिस्ट किंवा अँड्रोलॉजिस्ट आपण जे म्हणतो ते करू शकतात. आणि जर कुणालाही ह्या आपण ज्या डिस्कस केलेल्या प्रॉब्लेममध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर दे शुड कन्सल्ट युरोलॉजिस्ट ऑर अँड्रोलॉजिस्ट हू इज एक्सपर्ट इन ट्रीटिंग व्हरायटी ऑफ सिम्पटम्स अँड these problems. So, doctor, could you tell us a bit more about the treatments available? ट्रीटमेंट ऑप्शन्स हे प्रत्येकाला वेगवेगळे असतात. एक फिक्स ट्रीटमेंट सगळ्यांना लागू होत नाही, कारण आपल्याला प्रत्येकाचं कारण आहे ते शोधावं लागतं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट आहे. तर ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, सेकंड इज मेडिकल ट्रीटमेंट, थर्ड इज काउन्सिलिंग अँड फोर्थ इज सर्जिकल ट्रीटमेंट. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल. तर स्मोकिंग और टोबॅको कन्झम्पशन इन एनी फॉर्म इज मे लीड टू इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा अदर प्रॉब्लेम्स इन द सेक्शुअल हेल्थ. तर ते खूप महत्त्वाचं आणि वन हॅज टू स्टॉप ऑल फॉर्म ऑफ टोबॅको. सेकंड, अल्कोहोल जास्त क्वांटिटीमध्ये किंवा लॉंग टर्ममध्ये सुद्धा एफेक्ट करतं. त्यामुळे स्मॉल क्वांटिटी आणि मॉडरेट अमाऊंट असेल तर ठीक आहे, पण जास्त क्वांटिटी असेल तर तेही वर्ज्य करायला हवं. थर्ड म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. हे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, जे की आपल्या बाकीचेही प्रॉब्लेम जे शुगर आणि बीपी ते कंट्रोल करायला मदत होते आणि ओव्हरऑल वेलबिईंगसाठी हेल्प होते. त्याचबरोबर सेक्शुअल परफॉर्मन्स इन ऑल फॉर्म्स इज इन्क्रीज विथ द फिजिकल ॲक्टिव्हिटी. नाऊ त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण ब्लड टेस्ट काही करून घेतो. त्यानुसार रुटीन ब्लड टेस्ट आणि हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करून घेतो. त्यामध्ये काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर त्याची स्पेसिफिक मेडिकल ट्रीटमेंट होते. हे झालं जनरल. आणि याच्यानंतर सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत की इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, त्यासाठी स्पेसिफिक मेडिसिन्स अवेलेबल आहेत. ते खूप लो डोसमध्ये असतात आणि त्याचे साईड इफेक्ट निग्लिजिबल आहेत, पण त्याचे इफेक्ट्स खूप चांगले आहेत. तर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेतल्याने नक्कीच फायदा होतो आणि त्याचा फार काही साईड इफेक्ट होत नाही आणि जे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतात. आता बऱ्याच लोकांमध्ये हे असतं की एकदा मेडिसिन चालू केले की ते लाईफ लॉंग लागतील का, त्याचे साईड इफेक्ट काय असतील ह्याचा खूप भीती बाळगत म्हणजे असते लोकांमध्ये. त्यामुळे ते डॉक्टरांशी सल्ला घेत नाहीत किंवा ट्रीटमेंट करत नाही. तर जे याच्यासाठी लागणारे मेडिसिन आहेत ऑल द सेक्शुअल प्रॉब्लेम्स ओव्हरऑल, तर ते खूप सेफ आणि लेस साईड इफेक्ट असे मेडिसिन किंवा नो साईड इफेक्ट्स. तर त्यामुळे त्याविषयी काही भीती मनात ठेवली नाही पाहिजे. आता ही झाली मेडिकल ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर पुढची झाली की काउन्सिलिंग. आता याच्यामध्ये हे जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये फिजिकल किंवा लाईफस्टाईल रिलेटेड असतात आणि काही लोकांमध्ये सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिकल पण इश्यू असतात. म्हणजे मे बी आपण कॉमन जे म्हणतो की डिप्रेशन आहे, अँझायटी आहे. काही लोकांमध्ये अँझायटी, परफॉर्मन्स अँझायटी होऊ शकते किंवा वर्क स्ट्रेस असतं की, तर ते बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर ते आपण सॉर्ट आउट करून त्याच्यासाठी सपोज काही लोकांमध्ये सायकॅट्रिक किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण लागते. तर त्याची काउन्सिलिंगसाठी स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत आपल्याकडे, सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, त्याची आपण हेल्प घेऊ शकतो. आणि लास्ट पर्याय म्हणजे
सर्जिकल. तर सर्जिकल म्हणजे सगळ्या पेशंटला सर्जरी नाही लागत. ज्या लोकांमध्ये मेडिकल ट्रीटमेंट लागू होत नाही किंवा इफेक्ट होत नाही आणि सिव्हिरिटी जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये सर्जरीचा पर्याय असतो. सर्जरी म्हणजे सिंपल सर्जरी पण असतात आणि ॲडव्हान्स सर्जरी पण आहे त्यामध्ये. सिंपल सर्जरी म्हणजे मी जसं म्हटलं की ज्यांना काही लोकांना फक्त फ्रेन्युलम किंवा स्किनचा प्रॉब्लेम असतो की स्किन टाईट असते आणि परफॉर्मन्स करताना पेन होतं आणि इरेक्शन लूज होऊन जातं. तर त्या लोकांमध्ये सिंपल सर्कमसिजन किंवा फ्रेन्युलोप्लास्टी केली, विच इज अ डे केअर प्रोसिजर, त्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. आणि काही लोकांमध्ये की म्हणजे खूप क्रोनिक हायपरटेन्शन किंवा डायबिटीस आहे, त्यामध्ये मेडिसिन काम करत नाही किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून सुद्धा, तर त्या काही लोकांमध्ये आपल्याला पिनाईल इम्प्लांट हा पर्याय अवेलेबल असतो. तर त्याचबरोबर एक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ही आज सध्या ट्रेंडिंग किंवा लेटेस्ट ॲडव्हान्समेंट म्हणता येईल, ती म्हणजे लो इंटेन्सिटी शॉक वेव्ह थेरपी. यामध्ये एक 10 ते 15 मिनिटाचं सेशन असतो. ते आपल्याला एक वन्स वीकली किंवा एक 4 ते 5 सेशन असे घ्यावे लागतात. तर त्यामध्ये आपल्या स्क्रोटम किंवा स्क्रोटमच्या खालचा जो एरिया आहे त्यामध्ये एक लोकल ॲनेस्थेशियामध्ये एक वेव्ह सोडतो की जेणेकरून तिथल्या ज्या ब्लड वेसल्स आपल्या वीक झालेल्या असतात किंवा त्याचं फंक्शन कमी झालं असतं, तर त्या शॉक वेव्हमुळे तिथले रिजनरेशन होतं आणि तिथला ब्लड फ्लो वाढून इरेक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि सेक्शुअल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. तर ती अतिशय OPD बेसिसवर घेण्यासारखी सिंपल ट्रीटमेंट आहे. ती सध्या इफेक्टिव्ह म्हणता येईल. त्याचबरोबर आपल्याला पी शॉट म्हणून एक ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये आपले स्वतःचं ब्लडमधलं प्लेटलेट रिच प्लाझ्मा जो आहे तो आपण सेपरेट करून ते लोकली इंजेक्ट करून तिथे रिजनरेशन ब्लड वेसलचं होऊ शकतं आणि सेक्शुअल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि लास्ट जे आपण बोललो की पिनाईल इम्प्लांट. पिनाईल इम्प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक आहेत रिजिड आणि एक आहेत इन्फ्लेटेबल. आपण इम्प्लांटविषयी बोलत होतो. इम्प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक आहेत की रिजिड आणि एक आहेत इन्फ्लेटेबल. तर रिजिड म्हणजे हे रिजिड इम्प्लांट आहे. तर ते छोटीशी इन्सिजन घेऊन त्याच्या पेनिसमध्ये आपण हे दोन्ही इम्प्लांट ठेवतो, जेणेकरून जी ताठरपणा मेंटेन राहील. आणि ही ट्रीटमेंट फक्त आपण ज्याच्यामध्ये वापरतो याच्यामध्ये बाकीच्या ट्रीटमेंट काम करत नाही किंवा फेल गेले आहेत. आणि याच्यामध्ये आणखी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आली आहे 3 पार्ट इन्फ्लेटेबल इम्प्लांट. त्यामध्ये आपल्याला ऑप्शन असतो की ज्यावेळेस एक तिथे वॉल दिलेला असतो, ज्यावेळेस आपल्याला गरज नाही त्यावेळेस तो वॉल प्रेस केला की आपण नॉर्मल स्टेटप्रमाणे पेनिस हे लूज राहतं. आणि ज्यावेळेस गरज आहे किंवा ज्यावेळेस परफॉर्मन्स करायचा आहे तर त्यावेळेस जर ते वॉल दाबला की त्यामध्ये तिथला जो फ्लुइड आहे, फ्लुइड आतमध्ये जाऊन जे नॅचरल इरेक्शन जसं होतं त्याप्रमाणे इरेक्शन होतं आणि पेशंट कॅन परफॉर्म हिज ॲक्टिव्हिटी. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे पिनाईल इम्प्लांट आहेत जे की आता सहजासहजी आपल्या इथे अवेलेबल आहे. आणि जेणेकरून एक 1 तास ते 1.5 तासाचं प्रोसिजर असते आणि ते पेशंटचे जे फेल ट्रीटमेंटचे प्रॉब्लेम आहेत ते याच्याप्रमाणे सॉल्व्ह होऊन जातात. ओके. सो सर, म्हणजे प्रॉब्लेम काहीही असू दे, these problems can be solved altogether properly. Yes. Definitely this erectile dysfunction किंवा जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत, we can confidently say that it can be cured with proper guidance and patient compliance, some medical treatment, some simple treatment, or even those who fail for this simple treatment, even the advanced treatment can solve the patient's problem and one can happily live his married life. It's been a taboo. Men's health issues have always been a taboo. So what is that one message you would like to give to our listeners so that people start speaking about these problems more frequently? One should not think that this is a very severe problem or whom to consult. हा पण एक विषय असतो. तर मी आधी जसं बोललोय की यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट
are the qualified and proper doctor who can guide you to the proper treatment. Different forms available. आणि message is don't hide your problems, consult the urologist and get treated and enjoy your life. So thank you so much, doctor, for your valuable insights, and thanks everyone for watching Voice It Out. Stay tuned for more such enriching and insightful conversations. Thank you so much. 92.7 Big FM धुन बदल के तो देखो. Thank you.